हेडलाईनचे प्रस्तुतकर्ता घरकुल मसाले. दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले. कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या विशाल गवळीची आत्महत्या. तळोजा जेलमध्ये पहाटे टॉवेलनं गळफास घेतल्याची माहिती. 3.5 महिन्यांपासून जेलमध्ये असलेल्या आरोपीचं टोकाचं पाऊल. अमित शहांकडून महाराजांचा एकेरी उल्लेख करत अपमान, मग कराकडे लोट. संजय राऊतांचं मोठं विधान. औरंगजेबाच्या थडग्याला शहांनी समाधीचा दर्जा दिला. रायगडावर कबरीचा समाधी असा उल्लेख केल्यावरूनही जोरदार टीका. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची अमित शहांसोबत सह्याद्री अतिथीगृहावर तासभर चर्चा. निधी वाटपात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. तुमच्या योगदानाकडे दुर्लक्ष करता येणार नाही, शहांकडूनही सकारात्मक प्रतिसाद. अमित शहांच्या रायगडवरील भेटीचं संभाजीराजे छत्रपतींना निमंत्रणच नाही. रायगड विकास प्राधिकरणाचे प्रमुख असलेल्या संभाजीराजेंना शहांच्या दौऱ्यातून डावलल्याची चर्चा. महाराष्ट्राचे भूषण गवई होणार. सुप्रीम कोर्टाचे नवे सरन्यायाधीश. 14 मे रोजी गवई 52वे सरन्यायाधीश म्हणून पदाची शपथ घेणार. 6 महिन्यांच्या कार्यकाळासाठी नियुक्ती. नॅशनल हेराल्ड प्रकरणी मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी ईडीकडून नोटीस. एजेएल कंपनीच्या मालमत्ता ताब्यात घेण्याच्या हालचाली. सोनिया गांधी, राहुल गांधी एजेएल कंपनीचे प्रमुख भागधारक. ईव्हीएम हॅक करून निवडणुकीचा निकाल बदलणं शक्य. अमेरिकी नॅशनल इंटेलिजन्सच्या संचालिका तुलसी गबार्ड यांचं मोठं वक्तव्य. ईव्हीएमवर शंका उपस्थित करत अमेरिकेत मतपत्रिकेद्वारेच मतदान करण्याचा सल्ला. यंदा देशभरात सरासरीच्या 103% पाऊस पडण्याची शक्यता. खासगी हवामान संस्था स्कायमेटचा अंदाज जाहीर. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि दक्षिण भारतात समाधानकारक पाऊस. मुंबईकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार. पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमधील पाणीसाठा फक्त 31%वर. कडक उन्हाळा आणि जलद गतीनं होत असलेल्या बाष्पीभवनामुळे पाणीसाठा आटला. पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये वक्फ सुधारणा विधेयकाविरोधातील आंदोलनात हिंसाचार. 3 जणांचा मृत्यू, 150 जणांना अटक तर 15 पोलीस जखमी. बीएसएफचे जवान तैनात.